पुंडलीकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम दत्तात्रेय जनार्दन स्वामी एकनाथ सद्गुरुनाथ महाराज की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। संत निवृत्तिनाथ महाराज की जय। तपोमूर्ति संत गाडगे महाराज की जय। राष्ट्रसंत तुकडोजी महाराज की जय। गुरुवर्य ऋषि घुसरकर महाराज की जय। सब साधु संतन की जय। भारत माता की जय। ओम नमस्ते अद्वितीयाय त्रिगुणात्मस्वरूपिणे अनंत कोटि ब्रह्मांड नायकाय परात्मने आनंदमानंदकरः प्रसन्नम् सत्यज्ञान स्वरूपं निजबोधयुक्तं योगीन्द्रमीड्यं भवरोगवैद्यं श्री सद्गुरुं नित्यमहं नमामि। ज्ञानदेवं ज्ञानमूर्तिं साक्षात् प्रेमस्वरूपिणं नामदेवं दयामूर्तिं नाथं वन्दे पुनः पुनः। वैराग्यस्य परामूर्तिं देहुक्षेत्रनिवासिनं तुकारामं महद्वन्दे भक्तराजचतुष्टकम्। श्रीमञ्जुलाहृन्मणिमाणिकेशं श्रीखञ्जरीशं जनहृन्निवेशं श्रीग्रामगीताजनकं प्रशान्तं सद्गुरुराष्ट्रसन्तं सततं नमामि। अनिन्द्यसाहित्यसुधासमुद्रः विदर्भदेशेऽस्मि सुदामदेवः। अद्भुत सदाचार रतो महात्मा विद्वान विनम्रः समुदार चेता। राष्ट्रसंत गिरोद्गीर्णं ग्राम कल्याण चिंतनं दीनार्थ करुणापूर्ण ग्राम गीतामृतं महत्। शास्त्र सिद्धांतानुगतं गुरुवाक्येषु सम्मतं स्वानुभूति प्रमाणं च ग्राम गीतामृतं महत्। विदर्भी गर्जले ज्यांची समन्वयी वाणी वाल्मिकी राष्ट्रसंत अनुचर महर्षी म्हणोनी। आपुलिया कवन प्रवचने राष्ट्रधर्म शिकवितो ऐशा ऋषिवरा गुरुवरा श्री भूसरकरा वंदितो सद्गुरुनाथ महाराज की जय। यह डर सभी जाता रहे मन बुद्धि का इस देह का। निर्भय रहे हम कर्म में पर्दा खुला कर स्नेह का। गाते रहे प्रभु नाम पर प्रभु तत्व पाने के लिए
हो ब्रह्म विद्या का उदय यह जीतराने के लिए। सद्गुरुनाथ महाराज की जय। परम पूजनीय श्री गुरुदेव विश्व माऊली ज्ञानेश्वर महाराज, प्रचार रत्न संत नामदेव महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज यांची आज पुण्यतिथी आहे, असे श्री गुरु निवृत्तीनाथ महाराज, तपमूर्ती संत गाडगे बाबा, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आदी करून सर्व संतवृंद आणि सद्भाविक सज्जन हो, आज आपला 39वा भाग आहे या प्रवचनाचा। आणि या प्रवचनाच्या कालच्या चिंतनामध्ये आपण पाहिलं होतं की परमात्म्याचं नामस्मरण करत असताना ते नामस्मरण इतर कोणतीही इच्छा मनामध्ये ठेवून वा इतर कोणतीही भावना उराशी बाळगून ते नामस्मरण न करता वा ते नामचिंतन न करता ती जी आपली नाम संकीर्तनाची जी काही एक उपासना आहे, जी एक साधना अशा पद्धतीची आपण करत आहोत, जो भक्तीचा मार्ग एक नामधारक या नात्यानं आपण अनुसरलेला आहे, तो मार्ग केवळ आणि केवळ ईश्वर प्राप्तीच्या तळमळीनंच वा ईश्वराच्या प्राप्तीच्या आर्ततेनंच तीच इच्छा धारण करून आपण ते नामस्मरण केलं पाहिजे, अशा पद्धतीचा काहीसा भाग आपण काल पाहिला होता। आणि या ज्या प्रार्थने अष्टकातल्या ज्या ओळीचं आपण चिंतन करतो, त्या ओळीमध्ये महाराजांनी एक वैशिष्ट्य तुमच्यासमोर ठेवतो। महाराजांनी गाते रहे प्रभु नाम पर प्रभु मूर्ति पाने के लिए असं म्हटलं नाही, प्रभु दर्शन पाने के लिए। तर त्या ठिकाणी महाराजांनी प्रभु तत्व पाने के लिए अशा पद्धतीचा एक शब्द प्रयोग केलेला आहे। हा एक महत्वाचा भाग आहे। अर्थातच प्रभू म्हणजे कोणा एका विशिष्ट देवाचं नाव या ठिकाणी घेतलेलं नाही, विशिष्ट देवतेचं इथे अंगुली निर्देश वा संबोधन अशा पद्धतीचं नाही, तर हे जे प्रभू हे जे संबोधन आहे हे विश्वव्यापक जी एक जगत चालक परमात्म्याची शक्ती आहे। अर्थात हे दीन दयाघन करुणा सागर सुनिये विश्व विधाता जग चालक पालक दाता, असं जे महाराजांनी म्हटलं। किंवा आपण असं ऐकतो, मला पुराणांचा फारसा अभ्यास नाही, परंतु पुराणामध्ये गजेंद्र मोक्षाशी एक कथा आलेली आहे, परिचित आहे सर्व लोकांना। राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्याही सुद्धा भावनेचं अभिव्यक्ती करणारे काही भजनं आहेत, ईश्वराच्या प्रती काही भावना व्यक्त करणारी भजनं आहेत। त्या भजनाच्या माध्यमातून त्यांनी सुद्धा त्या पौराणिक कथेला थोडा स्पर्श केलेला आहे की पुकारा नाम से गजने कहा हो नाथ आ जाओ, वो तुकड़िया दास कहता है प्रभु ने विघ्न टारा है। मान हरगिज मन मेरा प्रभु सबका वसीला है। अर्थात सबका वसीला है प्रभू, याचं स्पष्टीकरण देण्याकरता महाराजांनी आठवण करून दिली की पुकारा नाम से गजने। त्याच्यामध्ये
महाराजांनी सुद्धा असं म्हटलंय की कहा हो नाथ आ जाओ, अर्थात या ठिकाणी कोणत्याही देवाचं नामोल्लेख महाराजांनी केला नाही आणि त्या पुराणामध्ये सुद्धा कुठल्याही देवाचं नाव नाही, फक्त जगत चालक परमात्मा जो आहे, दुःख विघ्न विनाशक जो आहे, त्यानं धावावं अशा पद्धतीची त्यानं आर्त हाक फक्त मारली होती, त्यानं कुठल्याही देवाचं नाव घेतलं नव्हतं. तसं या ठिकाणी महाराजांनी सुद्धा कुठल्याही देवाचं नाव घेतलं नाही. जो या जगाचं जी एक शक्ती आहे, जी चालक म्हणून आहे, पालक म्हणून आहे आणि या जगाच्या उत्पत्ती स्थिती आणि लय ज्या तत्वाच्या अधीन आहे, या अखिल कोट ब्रह्मांडावर ज्याचं अधिपत्य आहे, त्याला त्या व्यापक तत्व जे आहे त्या तत्वाला प्रभू असं संबोधन, कुठल्याही देवाचं नाव. आणि असं जे एक तत्व आहे, त्या प्रभू तत्वाची प्राप्ती व्हावी, त्या अपेक्षेनं नामस्मरण करावं, त्या अपेक्षेनं भक्ती करावी, उपासना करावी, ही महाराजांना या ठिकाणी सुचवायचं. दुसरी कोणतीही इच्छा असू नये. विषय तो त्यांचा झाला नारायण, न आवडे जनधन माता पिता, अशी त्याची अवस्था झाली पाहिजे. इतके की सर्व भोग त्याला नकोशे वाटले पाहिजे. सर्व इतर सुखोपभोग रूपी ज्या गोष्टी असतील, त्या गवळणींची काय अवस्था होती. गवळणींची जी भक्ती केली, भक्ती कशी करावी असं ज्यावेळेस प्रश्न निर्माण होते, त्यावेळेस नारद भक्ती सूत्रातलं एक सूत्र लक्षात ठेवावं असं वाटते. कोणासारखी भक्ती करावी, भक्ती कशी असावी. यथाव्रज गोपिका नाम, ज्याप्रमाणे गोपिकांची होती, त्या गोपिकांच्या भक्तीला दुसरी कोणत्याही भक्तीची उपमा अशा पद्धतीची आपण देऊ शकत नाही. त्या पद्धतीची असेल, काय त्यांची भावना असेल गोपिकांची. चंदनाची चोडी माझे सर्व अंग पोळी म्हणते, अष्टभोग भोगणे माते नाही चाळ, भक्ती सुख गोड लई लगे माय. जे 8 प्रकारचे भोग आहे, सुगंध वनिता अशा पद्धतीचे 8 भोग सांगितलेले आहेत, तांबूल अशा पद्धतीचे 8 भोग शास्त्रामध्ये सांगितले आहे. ते 8ही प्रकारचे भोग भोगण्याची माझी इच्छा शिल्लक राहिलेली नाही. फक्त एक विषय तो सकळांचा हरी, त्याची आवडीने आवडी भितरी, अशा पद्धतीची अवस्था झाली पाहिजे. हा भाग आपण कालच्या चिंतनामध्ये पाहण्याचा प्रयत्न केला आणि बोलून गेलो की या ठिकाणी महाराजांनी प्रभू मूर्तीची प्राप्ती व्हावी किंवा प्रभूचं दर्शन व्हावं असं म्हटलेलं नाही आहे, तर प्रभू तत्व पाहणे केली असं म्हटलं. हा वैशिष्ट्यपूर्ण भाग आहे. आता देवाचं दर्शन व्हावं, देवाची भेट व्हावी, या भावनेनं ईश्वराच्या भक्ताचे जे 4 प्रकार श्रीमद भगवद्गीतेमध्ये भगवान कृष्णांनी सांगितले आहे, आर्त अर्थार्थुर जिज्ञासू ज्ञानी, 4 प्रकार सांगितलेले आहेत. त्याच्यापैकी जे आर्त आहेत, जीव आर्त झालेले जे जीव आहेत, तेव्हा होते आर्तपण. ग्रामगीतेत महाराजांनी स्वतःचे वर्णन केला. ध्रुव प्रल्हादाची आख्यानं मना ऐकावेसे वाटते, अशा पद्धतीचं महाराजांनी फार सुंदर ते वर्णन केलेलं आहे आमच्या साधू संतांनी. अर्थात ते आर्त असतात ईश्वराचं दर्शन घेण्याच्या संबंधाने, आणि तत्संबंधीच त्यांची तळमळ सुद्धा असते. आणि ती जी तळमळ असते ना भाविक हो, त्यावेळेसची जी ईश्वर प्राप्तीची एक तळमळ असते, एक अपेक्षा असते, एक आर्तता असते, त्याच्यामध्ये अष्टसात्विक भाव जागृत होतात. कधी रोमांच उठवणी शरीरी, नयनातून वाहती धारा, अशा पद्धतीने होत असते. आणि ते आर्त असत असताना त्या मार्गामध्ये जो विरह असते की आता कधी भेट होईल, कधी भेट होईल, कधी दर्शन होईल, ती एक जी तळमळ लागलेली असते ना त्या मनात, त्याचा आनंदही एक वेगळाच असतो. तो आनंद ज्यांना अनुभवण्याचं सौभाग्य लाभलं ना, ते खरोखर भाग्यवान असते. तिथं शब्दाचे गौरव कामा नये.
तो त्यांचा जो अनुभव आहे तो आनंद एक वेळ तरी अनुभवून पहा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल काय आनंद आहे, काय आनंद वाटला असेल त्या शबरीला. कब मेरे राम जी का आवन होगा, शबरी की कुटियों का पावन होगा. काय ती शबरी आर्त झाली होती त्या ईश्वराच्या दर्शनाकरिता. काय तिची आर्तता असेल, किती आर्तता असेल तिची. म्हातारपणात सुद्धा ती त्या रामासाठी बोरं वेचून आणत होती. चाखून चाखून ज्या बोरी खालचे बोरं गोड लागले त्याच बोरी खालचे बोरं आणत होती आणि रोज ते फुलानं सजवून ठेवत होती. काय तिचा तो आनंद असेल त्या दर्शनाच्या संबंधात किंवा त्या प्रभूच्या भेटीच्या संबंधात. त्या तळमळीचं, त्या रडण्याचं, त्या आर्ततेचं सुखही सुद्धा एक आगळं वेगळं सुख असते सज्जन. आणि मग ते जे सुख आहे त्याचा जो आनंद आहे ना, तो आनंद काही औरच असतो. इतका भावनामय होत असतो तो भक्त, इतका भावनायुक्त होत असतो की त्याचं वर्णन सुद्धा आपण करू शकत नाही. तो आनंद हे सुद्धा अनिर्वचनीय अशा स्वरूपाचा आनंद असतो. आणि एक कवी गालिब होऊन गेलाय, त्यानं फार सुंदर लिहून ठेवलं. तो कवी गालिब असं म्हणतो कि रोने से और इश्क में बेबाक हो गए, धाये गए हम इतने कि बस पाक हो गए. त्यानं फार सुंदर लिहिलं. अर्थात इतकं आमचं हृदय हे निर्मळ होऊन जातं की त्या निर्मळ हृदयामुळेच येवनी गोपाळ राहे तेथे. तुका म्हणे चित्त करारे निर्मळ, मग तिथं येऊन राहत असतो. अर्थात फार तर हा जो काही भाग असतो कुठंतरी आपल्या स्वप्नामध्ये किंवा भावनेच्या भरामध्ये आपल्या डोळ्यासमोर कुठंतरी एक मूर्ती उभी राहते, ती झलक आपल्याला दिसते त्या मूर्तीची, आणि तो एक आपल्याला आनंद त्या ठिकाणी प्रगट होतो. असं वाटतं की आपल्याला खरोखर देवाचं दर्शन. पण तो स्वप्न दृष्टांतासारखा एक भाग असतो, भावनेचा भाग असतो, भावनेचे रंग असतात त्याच्यामध्ये. तोही सुद्धा एक कल्पनेचाच भाग आहे, काही पूर्णता नाही. किंवा त्या ठिकाणी दर्शन झाल्याचा आपल्याला एक भास होतो, परंतु तेवढ्याच दर्शनाला काही प्रश्न सुटत नसतो. असं जर असतं तर आपण जर थोडंसं महाभारतामध्ये पाहिलं, आपण भारतामध्येच राहतो, परंतु आपण भारतामधून जर थोडं काही क्षणासाठी महाभारतात गेलो तर आपल्या लक्षात येईल अर्जुन होता की नाही. अर्जुनाच्या जवळच भगवान कृष्ण होते. महत्वाचा भाग बोलतो, अर्जुनाच्या जवळच भगवान कृष्ण होते. अर्थात अर्जुनाला नित्यानंच भगवान गोपाल श्री कृष्णाचं दर्शन होत होतं. पण एवढं भगवान कृष्णाचं दर्शन त्याला नेहमी होत असतानाही सुद्धा त्याला गीतेश्वर भगवान कृष्णाला गीता सांगावी लागली आणि त्या गीतेच्या माध्यमातून परमात्मा स्वरूपाचं ज्ञान त्याला करून द्यावं लागलं. वा त्याला सुद्धा स्वतःचं एक विश्व विराट रूप दर्शन करून देत असताना त्याच्या अर्जुनाच्या चष्म्याचा नंबर उतरला होता, तर त्याला दिव्य दृष्टीचा चष्मा द्यावा लागला. त्यावेळेस त्याला ते खरं स्वरूप पाहता आलं. अर्थात त्या देवाच्या दर्शनात नुसता भाग पडत नसतो, तर राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी जी एक दर्शनाची व्याख्या केली आहे ती फार अशी व्यापक स्वरूपाची आहे. जगाच्या पाठीवर इतकी व्यापक व्याख्या दर्शनाची कुठेही सापडणार नाही. हे ठाम मत निश्चित सांगतो. तुझे दर्शन म्हणजे ज्ञान, अंतरंगात आनंद भान, वस्तू भरोनी पूर्णपण तुझे ठाई. काय गोवी आहे महाराज. वेदांताचा परिपाक या ओळीमध्ये साठवला. काय या ओळीवर बोलतो म्हटलं तर
अख्खा आयुष्य निघून जाईल पण ही ओवी. काय भाव आहेत या ओवीचे. तुझे दर्शन म्हणजे ज्ञान, हा पहिला टप्पा आहे. दुसरं अंतरंगात आनंद भान, हा दुसरा टप्पा आहे. अंतरंगामध्ये आनंद भान. आणि तिसरा टप्पा वस्तू भरोनी पूर्णपणा. काय त्याचं विवरण करत बसलो तर आजचं प्रवचन त्याच्यातच निघून जाईल. पण तुझे दर्शन म्हणजे ज्ञान. अर्थात जे दर्शन आहे हे दर्शन म्हणजे काय नेमकं, काय दर्शन. या विषयाच्या अनुषंगाने मला थोडेसे दृष्टांत सांगावं असं वाटते आणि पुढे जावं असं वाटतं. कदाचित मी याच्या पूर्वी हा दृष्टांत सांगितला असेल, परंतु पुन्हा लक्षात देण्याकरता मी दृष्टांत सांगू इच्छितो. एकदाचा प्रसंग आहे. काही कामानिमित्त वैकुंठवासी गुरुवर्य घुसरकर महाराज आणि आचार्य श्री वेरुळकर गुरुजी कलेक्टरच्या घरी गेले. त्याची भेट व्हायची. कलेक्टर पाहिलेला होता काही. कलेक्टरच्या भेटीला गेले. कलेक्टरच्या भेटीसाठी गेल्यानंतर त्यांना थांबवलं गेलं की थांबा, थोड्या वेळानंतर तुमची भेट होईल. परंतु काय झालं की अर्जंट काहीतरी काम आल्यामुळे ते कलेक्टर बाहेर निघाले आणि निघून गेले. आणि जात असताना हे तिथं बसलेले दिसले. आणि यांना सवय होती, कारण महाराजांनी सांगितलं आहे की तुम्हाला जात असताना कोणी जर कदाचित भेटत असेल तशी रस्त्यानं चालत असताना जय गुरु काय नमस्कार चमत्कार घेतला पाहिजे. यांनी नमस्कार केला, यांनी जय गुरु केला, त्यांनी जय गुरु केला. हे बसलेच आणि ते कलेक्टर निघून गेले. काही वेळाच्या नंतर तिथं त्यांचा नोकर, तिथं त्या ठिकाणचा एक माणूस आला. का तुम्ही कशासाठी बसले इथं? म्हटलं काय नाही, आम्ही कलेक्टरच्या भेटीसाठी बसलो. ना अहो, तुम्ही आता इथं बसले होते आणि इथं बसले असताना तुमच्या जवळून जे काही 3-4 लोक गेले त्याच्यामध्ये तो एक पिवळ्या कलरचा शर्ट घातलेला होता आणि त्याला तुम्ही जयगुरु केलात ना, तोच कलेक्टर होता. ते कलेक्टर होते. आम्हाला तर काही परिचय नाही. अर्थात कलेक्टर जवळून गेलाय, परंतु तोच कलेक्टर आहे याचं ज्ञान त्यांच्या ठिकाणी नसल्यामुळे कलेक्टर समोर आल्यानंतरही सुद्धा हाच कलेक्टर आहे हे ओळखू शकले नाही. काय कारण आहे? कारण हाच कलेक्टर आहे याचं ज्ञान नाही. अर्थात तसं आपल्या समोर अवतीभवती सुद्धा देव जर जनता जनार्दनाच्या रूपानं वावरत असेल, नाही होऊ शकत त्याचं दर्शन जोपर्यंत ज्ञान होऊ शकत नाही. अर्थात ज्ञान परिपूर्णतः त्याचं ज्ञान होणे, त्याची अनुभूती येणे, त्याचं सर्वांगानं त्याच्या स्वरूपाच्या विषयीची जाणीव, ज्ञान तुमच्या अंतःकरणामध्ये निर्माण होणे, त्या स्वरूपाला जाणणे, याचं नाव आहे खऱ्या अर्थानं दर्शन. आणि म्हणून तुझे दर्शन म्हणजे ज्ञान. कारण संपला नसता. आपण संत चरित्रामध्ये काही कथा ऐकतो. ताराबादचे संत महिपती महाराज, त्यांचं नाव कुठेतरी ग्रामगीतेमध्ये आलेलं आहे. ते ताराबादचे तिकडचे. आणि त्या महिपत बुवांनी रोचक अशा पद्धतीनं फार सुंदर असे संतांचे चरित्र लिहिलेले आहे. त्यांना संत चरित्रकार म्हणून ते खूप प्रसिद्ध आहे. ओवीबद्ध चरित्र त्यांनी लिहिलेले आहे संतांचे. फार मोठं व्यक्तिमत्व होऊन गेल्या वारकरी संप्रदायाच्या दृष्टीने. भक्तिविजय, हरिविजय अशा पद्धतीचाच त्यांचे काही ग्रंथ आहेत. त्यांच्या ग्रंथांमध्ये किंवा त्यांनी सांगितलेल्या चरित्रांमध्ये सुद्धा आपण संतांच्या काही प्रसंग पाहतो. जसं वारकरी कीर्तिभूषण, वारकरी प्रचार भीष्म संत नामदेव महाराज, त्यांनी पांडुरंग परमात्म्याला नैवेद्य खाऊ घातला होता, अशा पद्धतीचा प्रसंग आपण ऐकतो. किंवा नामदेवरायांशी देव हितगुज सुद्धा करत होता, अशा पद्धतीचं म्हटलं जातं. मी असा प्रश्न विचारतो, जर तो नामदेवरायांचा नैवेद्य खाणारा अथवा त्यांच्याशी हितगुज साधणारा जो काही पांडुरंग आहे, जो काही देव आहे, तो जर खरा असता तर
तेच नामदेवराय जर पांडुरंग त्यांच्याशी हितगुज साधत होता, त्यांचा नैवेद्य खात होता, तर त्यांना विसोबा खेचरांकडे गुरुत्व बहाल करण्याकरिता व त्यांचं शिष्यत्व पत्करण्याकरिता जाण्याचं काय कारण? अर्थातच तो जो देव होता, तो देव जो होता तो साक्षात्काराचा भावनेच्या संबंधात तो देव होता. तो देव साक्ष देतो, अंकुश देवाचा अंतरामाजी तो देव या पद्धतीची साक्ष देत होता, या पद्धतीचं हितगुज करत होता. तो देव जो काही हितगुज करत होता तो काही मूर्तीवरचा विठ्ठल बोलत होता अशा पद्धतीचा भाव नाही. तर त्या ठिकाणी भावनेच्या माध्यमातून त्यांच्या समोर जी परमात्म्याची भावमूर्ती उभी राहत होती, त्या भावमूर्तीचा हा सर्व प्रकार आहे. जर असं नसतं तर तेच नामदेवराय प्रस्तराचा देव बोलत भक्ता ते आणि सांगते ऐकते दोघे मूर्ख अशा पद्धतीचं बोलले नसते. अचत नामदेव महाराजांचा अभंग गाथात करा, त्याचे परीक्षण म्हणजे लक्षात येईल. सर्वांगानं परीक्षण करून पाहावं. भावनेच्या भरात जाऊन भावुक होऊन जर तुम्ही ते पाहत असाल तर तुम्हाला ते सापडणार नाही. तात्विक दृष्टीने जर तुम्ही चिंतन करत असाल तर पाहत तुम्ही. अर्थात भावनेच्या भरामध्येच त्याचं कुठंतरी एक मूर्तीचं दर्शन आपल्याला होत असते. आणि म्हणून संत नामदेवांनी असं जे म्हटलं आहे तेच सूचित करते. आणि म्हणून असली कोणत्याही प्रकारची जी एखादी ध्येय ध्यान मूर्ती असेल, ती ध्यान मूर्ती म्हणजे काही खरा देव नसतो. खरा देव त्याही पेक्षा वेगळा, कारण तो खरा देव हा या चर्मचक्षुंनी नाही. काही गोष्टी जे भौतिक पदार्थ आहे व जे नाशमान पदार्थ आहेत ते ऐंद्रिय आहेत आणि परमात्म तत्व हे ऐंद्रिय नाही. हे इंद्रियांनी गोचर होणार नाही, ते अगोचर आहे. गोनाम इंद्रिय आणि म्हणजे नाही, अगोचर, जे इंद्रियांच्या द्वारा आपण जाणू शकत नाही. वाचात तुम्ही उपनिषद. परांच खालील म्हणून श्लोक आलेला आहे. परांच म्हणजे बाहेरच्या इंद्रियांच्या माध्यमातून आपण त्याला जाणू शकत नाही आहे. मग जे तुमच्या डोळ्याला दिसते ती भावनेच्या भरात उभी झालेली तुमच्या डोळ्याला दिसणारी मूर्ती खरी असू शकते का? अर्थातच नाही आहे. या उपनिषदांनी फोल ठरवलाय त्या तुमच्या भावनेच्या भरातल्या मूर्तीला. आणि म्हणून तो खरा देव नव्हे. खरा देव जर काय असेल तो परे हुनी पुरी वैखरी हुनी दुरी, तो देव खरा आहे. अर्थात अनिर्वचनीय आहे, त्याला जाणणं खूप कठीण आहे इंद्रियांच्या द्वारा. अतींद्रिय अशा स्वरूपाचा आहे तो. ऐंद्रिय नाही, अतींद्रिय आहे. आणि तो जो देव आहे त्या देवाचं खरं तात्विक रूप त्याहून कितीतरी दूर आहे, ते ओळखणं फार कठीण आहे. बरेच लोक सांगतात आम्हाला देव दिसला व आमच्या गुरूंनी देव दाखिला. पण राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात की तुकड्या दास म्हणे दाखविल जो देव त्यासी गुरुराव म्हणू नये. कारण त्याला गुरुराव म्हणू नये, कारण ज्यानं देव खऱ्या अर्थानं दाखवलात ना, अर्थात तो दाखवणारा सुद्धा दाखवण्याकरिता शिल्लक राहत नसतो. कारण ब्रह्म म्हणती सर्वात मोठे परी ही भाषा परकी वाटे, अनुभव घेता वेगळे न भेटे. एकच होऊन जात. तो गुरु जर दाखवण्याकरता शिल्लक राहिला असेल तर तो त्यालाच देव कुठं कळला, कुठे दिसला? अर्थात त्याला जर दिसला असता तर तोच देव होऊन राहिला असतात ना. आणि ज्यानं पाहाला आहे किंवा ज्याला दाखवले गेला तोही तरी शिल्लक राहिला असतात का? अर्थात हे शिल्लक राहत आहेत, त्याचा अर्थ यांना देव दिसला नाही, ही गोष्ट त्या ठिकाणी सत्य आहे. आणि म्हणून या ठिकाणी तात्विक जी एक स्वरूप आहे परमात्म्याचं वा जे प्रभुतत्व आहे ते वेगळंच आहे. आणि त्या प्रभुतत्वाचं ज्ञान झालं, त्या प्रभुतत्वाची प्राप्ती झाली तरच आपल्या जीवाचं सार्थक होणार आहे व आपल्या जीवाचा उद्धार अशा स्वरूपाचा होणार आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी सुद्धा हरिपाठाच्या माध्यमातून सांगितले, एक हरी आत्मा जीव शिव सम वाया तू दुर्गम न घाली मन, अशा पद्धती. आणि त्याच ज्ञानेश्वर महाराजांच्या हरिपाठाचा विस्तार म्हणेल मी व त्याच
हरिपाठातल्या ओवीला अगदी सोप्या भाषेमध्ये करण्याकरिता वा सोपा तो ज्ञानेश्वर महाराजांच्या त्या हरिपाठातला सिद्धांत सोपा करण्याकरिता महाराजांनी असं म्हटलं असावं की गाते रहे प्रभू नाम पर प्रभू तत्व पाणी केली. एक प्रश्न निर्माण होऊ शकतो, प्रभूच्या तत्वाची प्राप्ती जर करून घ्यायची आहे, ईश्वर तत्वाची प्राप्ती जर आम्हाला करून घ्यायची आहे, तर मग त्या ठिकाणी हा जो एक प्रभू गाते रहे प्रभू नाम अर्थात नाम हा शब्द या ठिकाणी महाराजांनी टाकला आहे. तर त्या तत्वाचं प्राप्तीकरिता फक्त नाम उपयुक्त आहे का? तर नाही. हा जो नाम शब्द आहे ना, हा नाम शब्द पहा, तुम्ही एखादं नाम घेतला तर तुम्ही कदाचित रामाचं नाव घेतलं, राम म्हटलं की रामाचं रूप सुद्धा तुमच्या डोळ्यासमोर उभं राहत असते. कृष्ण म्हटलं की एखाद्या वस्तूचं नाव तुम्ही घेतलं, गुलाबजामुन म्हटलं की लगेच गुलाबजामुन तुमच्या डोळ्यासमोर उभं राहत असतो. अर्थात ज्या वस्तूचं, ज्या पदार्थाचं तुम्ही नाव घेत असता, लगेच त्याचं रूप वा त्याची मूर्ती तुमच्या समोर उभी राहत असते. अर्थातच नाम हा शब्द जो या ठिकाणी महाराजांनी योजलेला आहे, हा शब्द नामाचं आणि रूपाचं या दोन्हीचं सूचक करणारा एक शब्द आहे. नामाचा आणि रूपाचा. तुमच्या संतांचे अभंग आहे. जगद्गुरु तुकाराम महाराजांचा एक अभंग आहे की नामी रूपी जळले चित्त. अर्थात आमचं चित्त तुझ्या नामाच्या ठिकाणी आणि रूपाच्या ठिकाणी जळले. अर्थात नाम आणि रूप या दोघांची जी मुख्य उपासना आहे, ती उपासना करण्याचा आदेश वा निर्देश या ठिकाणी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज देतात. परंतु आमच्या संतांना हे जर अपेक्षित असलं की नाम आणि रूप, मात्र एक प्रश्न निर्माण होऊ शकतो की आपल्या मनाचा जर आपण थोडा एक निरीक्षण करण्याचा प्रयत्न केला, तर आपल्या मनाच्या दृष्टीनं जर आपण पाहिलं तर 5,500 वर्षाच्या अगोदर अर्जुनानं सुद्धा एक प्रश्न भगवंताला विचारला होता की चंचल ही मन कृष्ण प्रवाथी बलवत दृढम, किंवा आपल्या मनाचा जर आपण विचार केला तर मागं एका प्रवचनामध्ये मी बोलून गेलो होतो, रविवार आला की एळकोट एळकोट जय मल्हार म्हणतो, सोमवार आला की महादेवाची पूजा करतो, मंगळवार आला की देवीची पूजा करतो, बुधवार आला की श्रीकृष्णाची वा विठ्ठलाची पूजा करतो, गुरुवार आला की गजानन बाबाची आरती, शुक्रवार आला की संतोषी माता, शनिवार आला की शरणाजी हनुमंता. अशा पद्धतीची आपली जी भक्ती आहे, अर्थात ही दिवसाला बदलणारी सांगितली. क्षणाला बदलते हो. आताच वाटते की राम आपला आराध्य असावं, लगेच वाटते की नाही कृष्ण त्यापेक्षा श्रेष्ठ मानला गेला. रामाला कुटस्थ चैतन्य म्हटलंय आणि भगवान कृष्ण मुक्त, त्याही पुढचं जे चैतन्य आहे ते अशा पद्धतीचं म्हटलंय पंचदशीकारांनी, विद्यारण्य सरस्वतींच्या पंचदशीने. मग आम्ही त्या पद्धतीनं रामाला सोडून लगेच मग कृष्णावर आमची भक्ती सुरू होती. अरे मग कृष्ण काय, रामकृष्ण नाही, विठ्ठल आजच्या काळाचं दैवत आहे, मग विठ्ठलावरती आमची श्रद्धा होते. अर्थात एकाच चित्तामध्ये क्षणाक्षणाला वेगवेगळ्या देवांची, वेगवेगळ्या देवतांची रूप आणि नामं आपल्या समोर येतात. हा सुद्धा एक जे 3 दोष सांगितले आहे, मल विक्षेप आवरण, त्याच्यामधला हा एक सुद्धा एक विक्षेप दोष आहे. ही चंचलता सुद्धा या भक्ती कांडामध्ये, उपासना कांडामध्ये घातक ठरत असते. आणि म्हणून असंख्य वस्तूंच्या, असंख्य व्यक्तींच्या नावारूपावरून आपल्या मनामध्ये चंचलता निर्माण होत असते. आणि या सगळ्या चंचलतेच्या त्याच्यातून सोडवण्याकरिता आमच्या संतांनी एक सोपा मार्ग सांगितला आहे. त्या मार्गाला एक कर्मठता किंवा एक चौकट घालून विशिष्ट पंथ संप्रदायामध्ये आम्ही मग गोवलं किंवा त्या माध्यमातून विशिष्ट संप्रदायामध्ये किंवा पंथामध्ये कट्टरतावाद निर्माण केला, हा आमचा दोष आहे. परंतु संतांची त्याच्या मागची जी भूमिका होती, ती भूमिका ही होती की अशा पद्धतीची चंचलता होऊ नये, म्हणून त्यांनी अशा पद्धतीचे अभंग लिहिले होते की आम्ही एकाच देवाची भक्ती करावी, एकाच देवाची उपासना करावी. अर्थात त्या सगुण सुंदर एक जे परमात्म्याचं नाम आणि त्याच परमात्म्याचं रूप याचं चिंतन करावं.
अर्थात पवित्र, सात्विक, दिव्य असे जे परमात्म्याचं नाम आहे, मंगल नाम आहे, मंगल नाम तुम्हार प्रभू, किंवा मंगलमय नाम तुझे सतत गाऊ दे, अशा पद्धतीचं मंगल जे नाम आहे, ते नाम पाहत असतानाच स्वरूप पाहू दे अशा पद्धतीची सुद्धा मागणी त्या भजनाच्या माध्यमातून राष्ट्रसंतांनी केलेली आहे. त्याचंच नाम आणि त्याचं स्वरूप पाहायचं आणि भावनायुक्त अंतःकरणानं चित्त त्या ठिकाणी जळलं एकाच ईश्वराच्या चरणाशी, एकाच ईश्वराच्या रूपाशी आणि नामाशी, की मग ते स्थिर आणि एकाग्र अशा पद्धतीचं होणं एक सहज साध्य होत असते म्हणून. आणि हा जो स्थिरत्वाचा भाग आहे, याच पुढे जे आपल्याला तत्वाचं चिंतन करायचं आहे, प्रभुतत्वाचं, ते प्रभुतत्वाचं चिंतन करण्याकरिता उपयुक्त ठरत असते ते या पद्धतीची केलेली सगुण उपासना. गुरुदेव सेवा मंडळाचे बरेच सद्भाविक लोक असं म्हणतात, महाराजांनी मूर्तीची पूजा वा मूर्तीची उपासना नाकारली अशा पद्धतीची आहे. मूर्ख आहेत ते लोक माझ्या म्हणण्यानुसार, माझ्या नाही, ग्रामगीतेच्या सिद्धांतानुसार ते मूर्ख आहेत. महाराजांनी मूर्ती उपासनेचा जर विरोध केला असता तर त्या मूर्तीची नेमकी उपासना कशी करावी हे ग्रामगीतेच्या 26व्या अध्यायात कशाला लिहिलं असतं. 26व्या अध्यायाचं नाव मूर्ती उत्थापना का ठेवलं नाही, मूर्ती उच्छेदना का ठेवलं नाही, मूर्ती उपासना ठेवलं, हे चिंतनीय आहे. त्याचं चिंतन करावं. त्याची सुरुवात वाचावी त्या अध्यायाची, म्हणजे लक्षात येईल. काय बोललेत महाराज? महाराज म्हणतात की मनास पाहिजे काही आधार, म्हणून आरंभी मानिले साकार, देवे व्यापिले चराचर, तेथे मूर्ती तद्रूपची. जगद्गुरु सुद्धा म्हणतात प्रतिमा तो देव कैसा नोय. सर्वत्र जर ब्रह्म चैतन्य व्याप्त आहे, रीता नाही ठाव, तर मग प्रतिमा तो देव कैसा नोय. या मूर्तीत देव नाही कशावरून आहेच, पण भाव जर असेल तर, ज्या ठिकाणी तुमचा भाव असेल त्या ठिकाणी देव आहेच. त्याच मूर्तीमध्ये जर तुमचा भाव नसेल तर त्या मूर्तीत देव नाही आहे, आणि त्याच मूर्तीवर जर तुमचा भाव असेल तर त्या ठिकाणी ते भावेही विद्यते देव तस्मात भावही कारणम. नारद पुराण सांगते, राष्ट्रसंतांनी सांगितलं की भाव तिथं देव, मग जिथं भाव असेल तिथं देव आहे. मग बिंबित केला आपला ईश्वर भावनेनं, तर त्या मूर्तीत सुद्धा त्याच्या भावामुळे त्या मूर्तीला सुद्धा देवत्व येत असते. भाव धरितया तारील पाषाण, सज्जना दुर्जन काय करी, जगद्गुरु तुकाराम म्हणतात. भाव जर असेल तर मूर्ती. भगवद्गीतेचा एक सिद्धांत आहे, भगवद्गीतेचाच नव्हे, वेदांताचा, अध्यात्मशास्त्राचा एक सिद्धांत आहे की तुम्ही निर्गुण निराकार स्वरूपाची केवळ ब्रह्माची उपासना करू शकत. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी या ग्रामगीतेच्या माध्यमातून सुद्धा ग्रामगीतेच्या 26व्या अध्यायामध्ये एक सूत्र सांगितलं, तुम्ही निर्गुण स्वरूपाची उपासना करू शकत नाही. म्हणून राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी सांगितलं की मनास पाहिजे काही आधार. ग्रामगीतेतली वही बोलतो मी. काही अर्ध्या हळकंडानं पिवळे झालेले गुरुदेव सेवा मंडळाचे लोक अशा गोष्टींचा विरोध करत असतील, निषेध करत असतील, ते कुंभपाकात जाऊन पडतील. त्यांच्याशी आम्हाला काही घेणं देणं नाही, परंतु आमचं धर्म आहे, राष्ट्रसंत जे बोलतील ते आमच्यासाठी वेदवचन आहे. जगाच्या पाठीवरचा कोणता एखादा ब्रह्मदेव जरी येऊन सांगेल की तुकडोजी महाराजांच्या ग्रामगीतेतली गोष्ट चुकीची आहे, तो ब्रह्मदेव खोटा आहे, पण ते तुकडोजी महाराजांचं वाक्य खोटं ठरू शकत नाही आमच्या दृष्टीने. म्हणून जे लोक ग्रामगीता वाचून सुद्धा ग्रामगीतेतल्या सिद्धांत खोटे ठरवत असतील त्यांची आम्हाला काही गरज नाही आहे. पण राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी स्पष्ट सांगितलं आहे की मनास पाहिजे काही आधार, म्हणून आरंभी मानिले साकार. कारण मनाला कुठलं तरी आलंबन दिल्याशिवाय ते स्थिर होऊ शकत नाही, आणि ते स्थिर जर झालं नाही तर त्या स्थिरचर व्यापुनी उरले जे या जगताशी, अशा तत्वाच्या ठिकाणी ते मन जाऊ शकत नाही. त्याला जाण्याकरिता आधी साकार पाहिजे असते. मी दृष्टांत सांगून पुढे जाईल.
मी चर्चा करत असताना नेहमीच हा भाव आमच्या मित्रमंडळीच्या समोर प्रकट करत असतो. काय, लहानपणी आम्ही मामाच्या घरी जात होतो, तेव्हा मामाच्या घरी जात असताना त्या ठिकाणी आमच्या मामाचे मुलं, मामीचे मुलं, मामीची मुलं एकच असतात, मामाचे मुलं, मावशीची मुलं आणि आम्ही एकाच ठिकाणी आम्ही राहत होतो. आणि आम्ही जवळजवळ 5 भाऊ आहेत, आता 6 जण. आमच्या 2 मामाची मिळून 3 मुलं, माझ्या आईचे 2 मुलं, असे आम्ही 5, आणि एक आमच्या मावशीचा 6, अशी आम्ही 6. आणि एक 7वी आमच्यामध्ये आमच्या मावशीची मुलगी, ती आमच्या परिवारामध्ये सगळ्यात लहान आहे. ते आम्ही लहानपणी खेळत असताना काय करत होतो की खेळता खेळता, ती मावशीची मुलगी लहान होती, ती खेळ भांडुळे खेळत होती. ते गॅस होता छोटासा, ते पोळपाट, ते भांडे ते खेळत होती, ते पोळ्या करत होती मातीच्या. आणि मग आम्हाला सगळेजण या जेवण करायला या, चला बसा. मग आम्ही सगळेजण, आमचे आजोबा आजी ते सगळे बसत होते. मग ती वाढत होती आणि चला करा जेवण करा अशा पद्धतीचं म्हणत होती. त्यावेळेस ती मातीची भाकर करत होती. ती मातीची भाकर करत असताना आम्ही काही खात होतो का? खरं नाही, नव्हतं खात. ती भाकर करत होती. ज्यावेळेस ती भाकर करत होती, त्या मातीची भाकर करण्यामध्ये तिला आनंद अशा पद्धतीचा वाटत होता. आता ती 12वीच्या पुढे गेली, 12वी, त्यावेळेस ती ज्यावेळेस भाकर करते, परंतु आता ती पिठाची भाकर करते, आता मातीची करत नाही. तिला कोणीही सांगितलं नाही की तू आता मातीची भाकर करणं योग्य नाही, तू आता पिठाची भाकर करणं नाही सांगितलं कोणी. तिलाच ते समजलं की मी आतापर्यंत मातीची भाकर करत होती, आत्ता मात्र मातीची भाकर करून फायदा नाही, आता पिठाचीच भाकर केली पाहिजे. मातीची भाकर करण्याचं एक विशिष्ट कालमर्यादा असते, तिला सांगण्याची गरज पडत नाही, तिनं आपोआप सोडून दिली. हो, तुला कोणी म्हटलं नाही आता तू लहान नाही, आता तू अशा पद्धतीचे खेळ भांडवल खेळू नये, आता तू अशा पद्धतीची मातीची भाकर करू नये, कोणीच म्हटलं नाही. परंतु काय आहे की तिला ज्यावेळेस सांगितलं की ती आता त्या पद्धतीची भाकर करते, अर्थात तसंच या ठिकाणी तिनं आपोआप जसं मातीची भाकर करणं सोडून दिलं आणि कणकेची वा पिठाची भाकर करणं चालू केलं. तोच जो भाग आहे, तो भाग राष्ट्रसंतांच्या ग्रामगीतेच्या ओवीमध्ये का आलेला आहे. मुलीस भाकरी करता यावी म्हणून तिने मातीची करावी. ग्रामगीतेमध्ये 26वा जो अध्याय आहे, त्या 26व्या अध्यायामध्ये हे सगळेच्या सगळे सूत्र आहे. कारण आम्हाला जर सगुण स्वरूप परमात्म्याचं दर्शन करायचं आहे, निर्गुण परमात्म्याचं दर्शन करायचं असेल, तर आम्हाला सगुण साकार परमात्म्याकडून निर्गुणाकडे जावं लागेल. हा महत्वाचा भाग आहे. आणि त्याच्याकरिता राष्ट्रसंत असतील किंवा इतर जे काही संत पंथ असतील, त्या सगळ्या संतांनी, सगळ्या साधूंनी हाच भाव प्रतीत केला. मी जो दृष्टांत सांगितला त्याला परिपूर्ती मी देऊ इच्छितो. महाराज म्हणतात की सगुण साकार रूप ते निर्मळ ध्यानी ठेवी त्याची पडे. अर्थात आम्हाला सगुण साकार स्वरूपाकडून निर्गुण निराकार स्वरूपाकडे जायचं आहे. रामदास स्वामी यांचा दासबोध नावाचा जो ग्रंथ आहे, त्या दासबोधामध्ये त्यांनी स्पष्ट लिहिलं, सगुणाचे नि आधारे निर्गुण पाविजे निर्धारे. रामदास स्वामी म्हणतात. राष्ट्रसंतांची तर ओवी आपल्यासमोर ठेवून गेलो. उत्तम भाकरी करता यावी म्हणून मुलीने मातीची करावी.
त्याचप्रमाणे महाराज सांगतात, तैसी अमूर्त देवाचा मार्ग दावी मूर्ती पूजा ही. तो अमूर्त स्वरूपाचा देव जो आहे, महाराजांनी एका भजनामध्ये म्हटलं आहे, मूर्तीपूजा ही अमूर्त दावी, ध्येय असे नेत्याचे, पूजणारे पूजेती मूर्ती, पण ध्येय न जाणीती साचे. हा भाव जो महाराजांनी पुढे प्रतीत केला आहे, तो महाराज हेच म्हणतात की मूर्ती पूजा ही अमूर्त दाखवण्याकरता, अर्थात ते अमूर्त स्वरूपाकडे जाण्याकरता मूर्तीतून जावं लागते. घर बांधायचं आहे, तुमचे मित्र आहेत कळमेश्वरचे भूषण काळे, त्यांचे कधी कधी मी स्टेटस पाहतो, ते स्टेटसवरती काही नकाशे काढून ठेवतात, बंगल्याचे नकाशे काढतात. त्यांना विचारतो का होय काय, ते म्हटले बंगला. बंगला पण काय, तो नकाशा आहे, परंतु त्याचं प्रॅक्टिकलमध्ये ज्यावेळेस आपण त्यावेळेस तिथं राहावं लागेल. म्हणून पण आपण जर घर बांधतो म्हटलं, बिल्डिंग बांधतो म्हटलं, पण त्याचा नकाशाच काढला नाही, कसं बिल्डिंग बांधणार आहोत आपण. अर्थात बिल्डिंग बांधायची आहे तर त्यासाठी आधी कागदावर नकाशा रेखाटावा लागेल. तो नकाशा रेखाटल्याच्या नंतरच आपण बंगला बांधू शकतो वा घर बांधू शकतो, हा सिद्धांत आहे. तसंच तुम्हाला कुठेतरी एखाद्या सगुण साकार मूर्तीच्या ठिकाणी एकरूप व्हावं लागेल. जगद्गुरु राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी जरी विश्वव्यापक देव तुमच्या आमच्या समोर मांडला असेल, गुरुदेव या नावानं कुठले प्रकारचं अमूर्त स्वरूप जरी तुमच्या आमच्या समोर त्यांनी प्रतीत केलं असेल, तरी एक वैशिष्ट्य बोलून जाईल. वैशिष्ट्य आहे, चिंतन करावं याचं. गुरुदेव सेवा मंडळामध्ये जन्म घालवून पुरोगामित्व ज्यांनी पत्करलं असेल, त्या लोकांनी याचं चिंतन करावं. राष्ट्रसंतांनी जरी सर्व व्यापक देव जाणण्या करा प्रथम मूर्तीचे ध्यान, वैकुंठवासी घोसरकर महाराजांचं भजन आहे. ते म्हणतात की तुम्हाला जर विश्वव्यापक देव जाणायचा असेल तर प्रथम मूर्तीचे ध्यान, गावकऱ्यांनो तसे आचरा यात खरे कल्याण, हे ग्रामगीतेचे ज्ञान, ग्रामगीतेचे ज्ञान. त्यांचं फार मोठं भजन आहे. संपूर्ण ग्रामगीतेचा सार त्या 7 ते 8 कळव्यामध्ये त्यांनी प्रतीत केलेला आहे. राष्ट्रसंत जे सांगून गेले, करण्या नवनिर्माण, गावकऱ्यांनो तसे आचरा ह्यात खरे कल्याण. त्याच्यामध्ये वैकुंठवासी घोसरकर महाराज सुद्धा सांगतात की विश्वव्यापक देव जाणण्या प्रथम मूर्तीचे ध्यान, गावकऱ्यांनो असे आचरा यात खरे कल्याण. विश्वव्यापक देव जाणायचा असेल, आम्हाला जर व्यापकता आमच्यामध्ये निर्माण करायची असेल, तर आम्ही कुठेतरी एकनिष्ठ असलो पाहिजे. आणि म्हणून राष्ट्रसंतांच्या बाबतीत जर चिंतन करायचं झालं, राष्ट्रसंतांनी विश्वव्यापक देव सांगितला, मान्य. विश्वव्यापक देव लिहून ठेवला, मान्य. तुमच्या आमच्या समोर सुद्धा विश्वव्यापक देव नामाच्या दृष्टीनं एक गुरुदेव ही संकल्पना तुमच्या आमच्या समोर ठेवली, मान्य आहे. परंतु जगद्गुरु राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या वैयक्तिक जीवनामध्ये जर तुम्ही चिंतन केलं, तर त्यांचे जे जे काही ध्यानावरचे भजनं आहेत, वाचून पाहत म्हणजे कळेल, चिंतन करून पाहत म्हणजे कळेल की त्या भजनामध्ये प्रामुख्यानं श्री भगवान गोपाल कृष्णाचं एक भावमूर्ती त्यांनी आपल्या समोर उभी केल्याचं तुम्हाला दिसून येईल. पाहत तुम्ही ध्यानाचे भजनं त्यांनी लिहिलेले, काय सुंदर भजनं लिहिलेत महाराजांनी. तुझे से प्यारा कोई मैंने देखा नहीं, सारी दुनिया घुमा, सारी दुनिया घुमा. अशा पद्धतीचं ज्यांनी ध्यान अवस्थेमध्ये पाहिलेल्या मूर्तीचं वर्णन केलं, त्या मूर्तीचं वर्णन काय करतात, ते कोणत्या मूर्तीचं वर्णन करतात. तेरे अखियों में है कितनी सुंदर छवि, तेरे सिर पर मुकुट मोर पंखी लगी, सावली सी सूरत कहीं न देखी मूरत, सारी दुनिया घुमा, सारी दुनिया घुमा. काय वर्णन केलं होतं. तेरी गीता का ज्ञान करता दिल में तूफान, सारा कटता अज्ञान लगता आत्म का ध्यान, तुकड्या पाया दर्शन अब न किसी में है मन, सारी दुनिया घुमा, सारी दुनिया घुमा. काय वर्णन करा. आणि म्हणून
या पद्धतीची एक उपासना महाराजांच्या जीवनामध्ये सुद्धा होती. महाराजांच्या समोर सुद्धा ध्यान करत असताना महाराजांनी सुद्धा स्वतःच्या समोर एक कृष्ण मूर्ती उभी ठेवली होती. पाहत तुम्ही त्यांचे भजन. ते एक भजन आहे हो. हम ध्यान धरे तुम छुप जाओ, ऐसी तुम पर क्या बीती है. हम प्रीत करे पर तुम न करो, यह कौन देश की रीती है. त्याच्यामध्ये महाराजांनी सुद्धा म्हटलंय की बन जाते पुतना मौसी सा, फिर क्यों कर सुंदर रूप धरे, ऐ मुरलीधर मन मोहन तुम. अर्थात जे जे काही ध्यानाचे भजन असतील त्या ध्यानाच्या प्रत्येक भजनामध्ये महाराजांच्या समोर भगवान कृष्णाची मूर्ती महाराजांनी उभी ठेवली होती. पाहात गुरुकुंजात जाऊन ज्या ज्या ठिकाणी राष्ट्रसंत ध्यानाकरिता बसत होते ना, त्या ध्यान मंदिरामध्ये जर कोणता फोटो किंवा मूर्ती असेल तर ती भगवान गोपाल कृष्णाची मूर्ती. अर्थात राष्ट्रसंतांनी सुद्धा आपलं ध्यान हे एका गोपाल कृष्णाच्या ठिकाणी प्रतीत केलं होतं. एका ठिकाणी एकाग्र अशा पद्धतीचं केलं होतं. एक सगुण साकार मूर्ती डोळ्यापुढे ठेवली होती आणि नंतर ते निर्गुणाच्या स्वरूपात केले होते. महाराजांनी त्यांच्या पत्रामध्ये फार सुंदर लिहिलं आहे. प्रथम मूर्ती पूजा, त्यानंतर रूपाची पूजा, त्यानंतर गुणाची पूजा आणि त्यानंतर असे आपले चरित्र बनवत जाणं. त्या ज्या ज्या मूर्तीची आपण उपासना करतोय, ज्याची मूर्ती उपासावी त्याची चरित्रकथा अभ्यासावी आणि मग पुढे कर्मेही करीत जावी. त्यासारखी या पद्धतीची जी एक त्यांनी कर्म लावून दिलेला आहे. अर्थात पूज्य पूजक भेद हा त्या ठिकाणी विसरून आपण सर्वच त्या परमात्म्याची तादात्म्य होऊन तो परमात्मा आणि आपण एकच आहोत या पद्धतीचा भाव आपल्या अंतःकरणामध्ये निर्माण व्हावं आणि या पद्धतीचं अनुभवणे ही एक निर्गुण उपासनेची पद्धती राष्ट्रसंतांच्या पत्रामध्ये त्यांनी सांगितली. ग्रामगीतेमध्ये सुद्धा आले. पण त्याचं सूक्ष्म चिंतन करण्यापुरता वेळ आमच्याकडे उपलब्ध नाही आहे. आम्हाला फक्त आमचे कार्यक्रम चांगले होतील, आमच्या तारखा लागतील, लोक आमच्या कार्यक्रमातून हसतील, एवढ्याच पुरतं मटेरियल जमा करायचं आहे. तितकंच लोकांपुढे मांडून लोकांना भंडवायचं आहे आणि फसवायचं आहे. आम्हालाही सत्य ज्ञान प्राप्त करून घ्यायचं नाही आहे आणि लोकांच्या पुढेही सत्य ज्ञान ठेवायचं नाही आहे. फक्त आम्हाला मनोरंजन करायचं आहे, लोकांचं मनमंथन करायचं नाही आहे. वरवर सांगायचं आहे, फक्त तात्विक दृष्टीनं आम्हाला पटवून द्यायचं नाही आहे. ही परिस्थिती झाली आहे. कदाचित माझं हे वाक्य काहींच्या जिव्हारी लागेल, परंतु ही सत्यता आहे. माझ्या माहितीनुसार गुरुदेव सेवा मंडळाचा प्रचारक होण्याकरता गुरुदेव सेवा मंडळामध्ये जे जे काही ग्रंथ उपलब्ध असतील गुरुदेव सेवा मंडळाच्या तत्वज्ञानाच्या संबंधित राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या साहित्यासोबतच आणि राष्ट्रसंतांचं जीवनयोगी नामक जीवनचरित्र अभ्यासल्याशिवाय तो माणूस गुरुदेव सेवा मंडळाचा प्रचारक होऊ शकत नाही होऊ शकत. तो राष्ट्रसंतांचं ही साहित्य पूर्ण वाचलं नाही आणि प्रचारक म्हणून फिरत आहेत, ते फसवत आहेत लोकांना. विचारलं पाहिजे, तुम्ही राष्ट्रसंतांचं साहित्य वाचलेत का? पूर्ण वाचलेत का? पुस्तकं तरी माहीत आहेत का? तुकडोजी महाराजांच्या पुस्तकाची नावं तरी माहीत आहेत का? नाही माहीत. ओल्या फोकानं झोडले पाहिजे अशा भगवी टोपी घालून प्रचारक म्हणून फिरणाऱ्या लोकांना. जोपर्यंत ज्याचं प्रचार करायचं आहे त्याचं संपूर्ण ज्ञान आधी प्रचारकाला असणं आवश्यक आहे. राष्ट्रसंतांचं भाषण आहे नागपूरमधलं आहे. ज्या तत्वज्ञानाचा प्रचार करायचा त्या आधी त्याच्या जीवनात उतरलं पाहिजे. भाषण आहे महाराजांचं नागपूरमधलं. या गोष्टी ज्याच्या जीवनात नसतील वा ज्याला त्याच्या पद्धतीची काही जाणीवही नसेल तो कसा गुरुदेव सेवा मंडळाचा प्रचारक होऊ शकतो? जर म्हणत असेल ओल्या फोकानं झोडाव चौकात त्या. कदाचित माझं वाक्य काहींच्या जिव्हारी लागेल, परंतु ही वस्तुस्थिती आहे. आणि ही जी मी बोललो आहोत ना, हीच कमतरता सेवा मंडळामध्ये आहे. म्हणून राष्ट्रसंतांच्या तत्वज्ञानाचा प्रचार नाही. आम्हालाच पूर्ण तत्वज्ञान समजलं नाही आणि लोकांना सांगण्यासाठी फिरत असू तर काय सांगत, आम्ही नेमकं सांगतोत काय आहो? म्हणून संपूर्ण ज्ञान असल्याशिवाय सांगणं कठीण आहे. म्हणून महाराजांनी स्पष्ट सांगितलं आहे, मनास पाहिजे काही आधार, म्हणून आरंभीन मानिले साकार, देवे व्यापिले चराचर, तेथे मूर्ती तद्रूप. अर्थात एका ठिकाणी कुठेतरी आमची भावना स्थिर केली पाहिजे आणि मग ती स्थिर केलेली भावना आम्ही विश्वाकार केली पाहिजे. स्वानंद सुख निवासी पूज्य सुदामदादांच्या समोर भगवान कृष्णाचीच मूर्ती होती आणि ते
भगवान कृष्णाच्या मूर्तीची इतकी उपासना करताना इतके भावविभोर अशा पद्धतीची झाली होती की त्याचा परिपाक म्हणजे त्यांनी लिहिलेलं श्रीकृष्ण गीत आहे. काय सुंदर गीत लिहिले आहेत त्यांनी भगवान कृष्णावरती, की राष्ट्रसंतांसारख्या ब्रह्ममूर्तीनं सुद्धा त्यांच्या सामुदायिक ध्यानाच्या अगोदर त्या सुदामदादांनी लिहिलेले भगवान गोपाल कृष्णावरची भजनं म्हणावी. अर्थात एक कुठंतरी उपासना करण्याकरता आम्हाला एक उपास्य देवता आवश्यक स्वरूपाची असते. हा भाव या ठिकाणी महाराजांनी सांगितलं की एक कुठंतरी आपण ठेवावं. आणि त्याच करिता महाराजांनी सांगितलं की स्पष्ट निर्वाळा दिला आहेत महाराजांनी की गाते रहे प्रभू नाम पर प्रभू तत्व पाने केले. आणि त्या प्रभूच्या तत्वाची जर जाणीव करून घ्यायची असलं एक कोणता तरी ईश्वर आमच्या नजरेसमोर आम्हाला सगुण साकार मूर्त ठेवणं आवश्यक आहे, आवश्यक आहे. त्याच्याशिवाय नाही जमू शकत. ठीक आहे हो, गुरुदेव सेवा मंडळाच्या लोकांचंच उदाहरण देतात ना मी. सर्व संतांचा एकच सार म्हणतो, सर्व संत आपल्या म्हणतो, पण ते म्हणत असताना राष्ट्रसंतांची मूर्ती आपल्या डोळ्यासमोर आहे, राष्ट्रसंतांचा फोटो आपल्या डोळ्यासमोर आहे, राष्ट्रसंतांची आपण भक्त म्हणून घेतो आहे, त्यांची उपासक म्हणून घेतो आहोत, म्हणून आपण प्रचारक म्हणून फिरतो आहोत ना. त्याच पद्धतीनं आपल्या डोळ्यासमोर एक कोणती तरी उपास्य मूर्ती ठेवणं आवश्यक आहे. आणि त्याचकरिता आमचे जे साधू संत होऊन गेले त्यांनी सुद्धा, नामदेवरायांनी सुद्धा अभंग लिहिले आहेत की कटेवरी कर नाही ज्या देवाचे, नेघे मी त्याचे दर्शन. त्यांनी स्पष्ट सांगितलं ज्याचे हात कमरेवर नसतील त्या देवाचं मी दर्शन घेणार नाही. अर्थात त्या ठिकाणी त्यांच्या डोळ्यासमोर एक मेवा द्वितीय पांडुरंगच परमात्मा, एकच तत्व त्यांनी डोळ्यासमोर, एकच मूर्ती सगुण साकार त्यांनी डोळ्यासमोर ठेवली, ती म्हणजे पांडुरंगाची. त्यांचं मत असं आहे की पांडुरंग सोडून आम्ही दुसऱ्या देवाची भक्ती करणार नाही. अर्थात उपासना मार्गामधला हा त्यांचा एकविध भाव आहे. अर्थात ते इतर देवांना फेटाळतात असं नाही, इतर देवांची निंदा करतात असंही नाही, परंतु मनाला एकालंबनावर स्थिर करणे, निरालंबन करण्याकरिता, एकालंबनावर स्थिर करण्याकरिता त्यांनी जी एक उपास्य मूर्ती निवडलेली आहे तो त्यांच्या उपासना कालातला अभंग आहे. त्यांची अशी भावना आहे की ही उपासना करत असताना मी फक्त एकाच ठिकाणी स्थिर राहील, कारण माझ्या मनाचं चंचलत्व मला स्थिर करायचं आहे. आणि मी जर याच मूर्तीसोबत आणखीन मूर्त्या रूपांचं ध्यान डोळ्यासमोर आणेल तर माझं मन चंचल होईल. म्हणून मी फक्त एकाच मूर्तीच्या, किंवा जगद्गुरु तुकाराम महाराजांचे मत आहे की आम्हा विष्णू जासा एकविध भाव, न म्हणो या देव आणि काते. आम्ही दुसऱ्याला देव म्हणणार नाही, आमच्यासाठी एकविध भाव आहे. पतिव्रते जैसा भरतार प्रमाण, आम्हा नारायण तैशा परी. जसा पतिव्रतेसाठी तिचा पती हा मुख्य असतो, त्याच्या व्यतिरिक्त इतर सर्व लोक त्याच्यासाठी काही आवश्यक नसतात, त्या भावनेनं आमच्यासाठी एक कोणतं तरी सगुण साकार रूप आमच्या डोळ्यासमोर ठेवलं पाहिजे. हा भाव या ठिकाणी महाराजांनी प्रतीत केलेला आहे. पण महाराजांनी सुद्धा एक मूर्ती आपल्या डोळ्यासमोर ठेवली, पूज्य दादांनी ठेवली, सगळ्या साधू संतांनी ठेवली. आणि त्याच दृष्टीनं आपण अशा पद्धतीनं हे करण्याचा प्रयत्न करावा, म्हणजे या माध्यमातून. अर्थात आपण ही चौकट निर्माण करू नये की आम्ही याच देवाला मानू, बाकीच्या मानू, परंतु उपासनेकरिता, उपासनेच्या कालावधीमध्ये ध्यान करण्याच्या दृष्टीनं एक कोणतं तरी सगुण साकार रूप ते निर्मळ ध्यानी ठेविताची पळेकडी काळ, हा महाराजांनी दिलेला निर्वाळा आपण लक्षात घेतला पाहिजे. आणि म्हणून राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा सुधा सिंधू की लहरे वाचून पहा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की एक कुठंतरी मूर्ती आपल्या डोळ्यासमोर ठेवून आपण प्रथम साकार मानावं आणि नंतर मग चराचरात व्याप्त असलेल्या निर्गुण निराकार परमात्म्याचं दर्शन करा. आणि म्हणून जगद्गुरु आपले शांतीब्रह्मनाथ महाराजांनी सुद्धा सांगितलं आहे की सगुण चरित्रे परम पवित्रे सादर वर्णावी, सज्जन वृंदे मनोभावे आधी वंदावी, भक्ती ज्ञाना विरहित इतरा गोष्टी न कराव्या, प्रेम भरे वैराग्याच्या युक्ती विवराव्या, जेणे करोणी मूर्ती ठसावी अंतरी श्री हरीची, ऐसी कीर्तन मर्यादा आहे संतांच्या घरची. हे सगुण चरित्राचं वर्णन आधी करावं, सगुण चरित्राचं गुणगान करावं आणि सगुण स्वरूप परमात्म्याचं ध्यान, एका मूर्तीचं ध्यान आपण करावं आणि नंतर या मूर्तीच्या माध्यमातून मग निर्गुण निराकार स्वरूपाचा अनुभव घेण्याकरिता
महाराजांनी फार सुंदर वर्णन केलं. हे तत्व जाणायचं कसं आहे तर हे सर्व व्यापक देव जाणण्याकरता प्रथम मूर्तीचं ध्यान करून नंतर मग त्याच मूर्तीला आपल्याला व्यापकतेकडे न्यायचं आहे. कसं न्यायचं आहे? जो भगवान कृष्ण मी ध्यानामध्ये पाहतो आहोत, त्याच्या हातामध्ये बासरी आहे, त्याच्या डोक्यावर फार सुंदर असं मोरपंख आहे, त्याचे पितांबरधारी आहे, हे जे जे काही वर्णन त्या संतांनी केलं किंवा पांडुरंग परमात्म्याचं वर्णन केलं आहे की सुंदर ते ध्यान उभे वेटेवरी करकटेवरी ठेवून या, तुळसी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेची ध्यान, मकर कुंडले तळपत्ती श्रवणी कंठी कौस्तुभमणी विराजित, तुका म्हणे माझे हेची सर्व सुख पाहिण श्रीमुख आवडीने. अशा पद्धतीचं जे त्या परमात्म्याचं वर्णन केलं आहे, तोच परमात्मा सर्वत्र व्याप्त आहे याची अनुभव घेणं हा नंतरचा जो भाव आहे, त्याचा पूर्वभाव हा मूर्ती उपासना. आणि त्याच्यानंतर मग तीच मूर्ती व्यापकतेनं समाजामध्ये पाहण्याचा, त्याचा समाजामध्ये अनुभव घ्यायचा असतो. महाराजांनी फार सुंदर त्याचं म्हणजे व्यापकता कशी करायची त्याची एक प्रक्रिया सुद्धा ग्रामगीतेमध्ये फार सुंदर लिहिली आहे. काय भाव राष्ट्रसंतांनी प्रतीत केला आहे होते त्याच्या ठिकाणी की पूर्वी मूर्तीस शृंगार करी तैसाची मानवासी शृंगारी, कष्ट नसो कोणा तिळभरी गावी माझ्या म्हणून. ही भावना मग त्याची होत जाते. हीच खरी देवपूजा याविन नाही मार्ग तुझ्या, संत देव बोलिले माझ्या हृदया माझी येऊनी. राष्ट्रसंत मत माझ्या हृदया मी जे बोलत ना हे काही उचलली जीवन लावली टाळूला अशा पद्धतीने नाही, तर संत देवच माझ्या हृदयामध्ये येऊन या पद्धतीचा भाव व्यक्त करून गेला. मग काय त्याची अवस्था? माझ्या विरहित कोणीच नुरला, अनु रेणू माझी मीच संचला, ऐसा अनुभव येता झाला पूर्ण योगी. काय वर्णन केलं महाराजांनी? प्रथम पाहिली देवळी मूर्ती. महाराजांनी काय म्हटलंय? प्रथम पाहिली देवळी मूर्ती. एकदम जगतातल्या परमात्मा किंवा जनता जनार्दनामध्ये ईश्वर व्याप्त आहे हे मला एकदम पाहता आलं नाही, तर त्या आधी प्रथम पाहिली देवळी मूर्ती, पुढे पाहिले जीव जनांप्रती, मग पूर्णता होता सर्वत्र व्याप्ती आपुल्याची रूपाची ही अनुभूती नंतर आली, पण आधी मूर्ती पाहिली. हे पेक्षा ऐसी लावावया आनंद ठेव, पूजा वयासी मांडिला देव, दृश्य दर्शन द्रष्टा भाव एक तत्वी दिसावया. हे ग्रामगीतेनं ही क्रमबद्धता, ही क्रमसूत्रबद्धता मांडलेली आहे, ही क्रमबद्धता मांडलेली आहे महाराजांनी या ग्रामगीतेच्या चिंतनाच्या माध्यमातून. आणि ह्याची धरोनी निर्धार केल्या नवविध पूजा प्रकार, पावेल सर्वोत्तम सार ईश्वर भक्तीचा. हा महाराजांनी एक सिद्धांत मांडला. त्यापेक्षा एक ओवी मी तुम्हाला सांगतो आणि थांबण्याचा प्रयत्न करतो. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्याच ग्रामगीतेमध्ये एका ठिकाणी ओवी आलेली आहे. मग माघारली पूजा मंदिरे, दिसू लागली जिवंत शरीरे. अर्थात महाराजांनी त्या ओवीची सुरुवात करत असताना मग माघारली अर्थात मग या शब्दापासून केलेली आहे. मग माघारली पूजा मंदिरे अर्थात विशिष्ट अधिकार प्राप्त होत जोपर्यंत झाला, ज्यावेळेस झाला, विशिष्ट अधिकार प्राप्त ज्यावेळेस झाला त्यावेळेस माघारली पूजा मंदिरे, पण त्याच्या अगोदर मात्र ती आवश्यक होती. महाराजांनी सुद्धा त्यांच्या जीवनामध्ये कधी वालुकांची मूर्ती करावी, वाचा तुम्ही 37वा अध्याय म्हणजे लक्षात येईल. त्यांनी सुद्धा कुठेतरी एका मूर्तीची उपासना केली, ध्यान केलं आणि तीच मूर्ती मग विश्वाकार व्याप्त आहे असं जाणलं आणि त्या पद्धतीची विश्वाकार केली. तुम्ही एकदम जर जनामध्ये जनार्दन व्याप्त आहे या भावनेनं जर तुम्ही पाहण्याचा प्रयत्न कराल तर तुम्ही दांभिक आहे, तुमची ती भक्ती खोटी आहे किंवा तुमचा तो विचार सुद्धा नुसतं वरवरचा आहे. तुमच्या ठिकाणी एकालंबनता, एखाद्या मूर्तीच्या ठिकाणी एकनिष्ठता असल्याशिवाय तुम्ही या सर्वत्र व्याप्त असलेल्या परमात्म्याचा अनुभव घेऊ शकत नाही. कारण परमात्मा सर्वीकडे सामान्य रूपानं जरी व्याप्त असला तरी तो विशेष रूपानं तुम्ही कुठंतरी त्याचा अनुभव घेतल्याशिवाय तुम्हाला प्रभुतत्वाची प्राप्ती होऊ शकत नाही. हा अबाधित सिद्धांत आहे आणि म्हणून त्या
सगुणाकडून निर्गुणाकडे जाण्याची जी प्रक्रिया आहे तो ब्रह्मविद्येचा उदय आहे. आणि तो ब्रह्मविद्येचा उदय कसा आहे, हा उदय सुद्धा महाराजांनी ज्ञानकांडाच्या माध्यमातून आपल्या या प्रार्थनाष्टकामध्ये मांडलेला. मी काल बोलता बोलता बोलून गेलो होतो की आपण सध्या उपासना कांडाचं वा भक्तिकांडाचं चिंतन करत आहोत. वेदामध्ये जे 3 कांड आहेत, कर्मकांड, उपासना किंवा त्यालाच भक्तिकांड म्हणतात, ते दुसरं, आणि तिसरं एक ज्ञानकांड. त्यापैकी आपण निर्भय रहे हम कर्म में पर्दा खुला कर स्नेह का, हे कर्मकांड पाहिलं. त्यानंतर गाते रहे प्रभु नाम पर प्रभु तत्व पाने के लिए, हे एक प्रभु तत्वाचं स्वरूपाची अनुभूती घेण्याच्या संबंधानं एक भक्तिकांड किंवा त्याला उपासनाकांड म्हणता येईल अशा पद्धतीचं पाहिलं. आता जो त्याच वेदाच्या मार्गामधला जो तिसरा ज्ञानकांड आहे, तो ज्ञानकांड म्हणजे हो ब्रह्मविद्ये का उदय यह जीत राहणे के लिए, अशा पद्धतीचा जो एक आणि ज्ञानकांड आहे, तो ज्ञानकांड सुद्धा राष्ट्रसंतांच्या प्रार्थनेमध्ये आलेला आपण उद्या पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. मी आजच ज्ञानकांडाला सुरुवात करत होतो, परंतु बोलता बोलता उपासनाकांडामध्येच आपला बराच वेळ निघून गेला आणि त्याच्यामुळे मला ज्ञानकांडाकडे वळता आलं नाही. त्याबद्दल मी दिलगिरीही व्यक्त करतो. आणि उद्या आपण ज्ञानकांड जो आहे, हो ब्रह्मविद्या का उदय जीत राहणे केले, त्याचा आम्ही चिंतन करण्याचा उद्या माझ्या परीने प्रयत्न करणार आहे. तेव्हा आता आपली वेळही संपलेली आहे. तेव्हा थांबत असताना आजच्या कार्यक्रमाची सूचना, आज श्री विश्वगुरु ज्ञानोबा यांचे गुरु श्री संत निवृत्तीनाथ महाराज, अर्थातच जगद्गुरु राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची जी परंपरा आहे की आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मश्चिंद्रतयांचा मुख्य शिष्य मश्चिंद्राशी बोध गोरक्षाने केला, गोरक्ष ओळला गहिनी प्रती गहिनी प्रसादे निवृत्ती दातार ज्ञानदेवा सार चोजविले, अशा पद्धतीची जी एक आणि त्या ज्ञानेशांच्या परंपरेतलीच राष्ट्रसंत आहे. परंपरेने फळाशी आली ग्रामगीता स्वरूपाने ज्ञानराज गुरुमावली, त्यांच्या कृपा दृष्टीची सावली परंपरेने फळाशी आली ग्रामगीता स्वरूपाने, अशा पद्धतीचे जे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी आपली परंपरा मान्य केलेली आहे, त्याच परंपरेमधले ज्ञानोबारायांचे गुरु, त्यांचे ज्येष्ठ बंधू संत निवृत्तीनाथ महाराज, त्या निवृत्तीनाथ महाराजांचा आज पुण्यतिथी उत्सव आहे. आणि त्या पुण्यतिथी उत्सवाच्या निमित्तानं आज रात्री ठीक 8 ते 9 वाजता आपल्याच्या सकल संत विचार या फेसबुक पेजवरती श्री हरिभक्तीपरायण सोनोरी चांदूर बाजार तालुका गुलाबराव महाराजांच्या जवळ त्यांचं राहणं आहे, अशा आमच्या नम्रताताई, त्यांचं धन्य धन्य निवृत्तीनाथा अशा पद्धतीच्या काहीतरी विषयावरती फार सुंदर असं आणि प्रवचन होणार आहे. त्या प्रवचनाचा सुद्धा सर्व सद्भाविक सज्जनांनी लाभ घ्यावा अशा पद्धतीची मी विनंती करतो. आणि याच ठिकाणी हे जे प्रभू तत्वाच्या संबंधाचं आपण आज चिंतन केलं, ते चिंतन, ते तत्व जाणलेल्या वा त्या तत्वाच्या तादात्म्य पावलेले जे काही संत, त्या ब्रह्ममूर्ती संतांच्या चरणी हे प्रवचन या ठिकाणी आपण समर्पित करून शांतीपाठाच्या माध्यमातून या प्रवचनाला आपण पूर्णविराम देऊया. सर्वेत्र सुखीनः सन्तु, सर्वे सन्तु निरामयः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखमाप्नुयात्. ओम शांति शांति शांति. सद्गुरुनाथ महाराज की जय. कुंडली कवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम दत्तात्रेय जनार्दन स्वामी एकनाथ सद्गुरुनाथ महाराज की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. सब साधु संतन की जय.
जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, तपोमूर्ती संत गाडगे महाराज की जय, श्री संत निवृत्तीनाथ महाराज की जय, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज की जय, गुरुवर्य ऋषी घुसरकर महाराज की जय, भारत माता की जय।